चौगुल्यांच्या बायकोला अवॉर्ड मिळण्यावरून लागलेली आहे धाकधूक. त्यामुळे आपली मात्र नक्कीच हसून हसून होणार आहे दमणूक. चला तर मग हसून हसून दमायला सज्ज होऊया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे पंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. काय लावतेस? चारकोल नाईट क्रीम. शू पॉलिश आहे ते बिंडोक. बावळट आहेस का तू जरा? या डबीत कोणी ठेवलं माझं नाईट क्रीम? अरे ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलं ना त्यांनीच ठेवलंय ते, कळलं का? शू पॉलिश आहे ते. माझ्या नाईट क्रीमच्या डबीचा हाच रंग आहे म्हणून गडबड झाली. शी. तू दर 15 मिनिटांनी टपली मारत जा ना स्वतःला जरा. एवढी माती घासते दिवसात. एवढं बोलण्यासारखं काही झालं नाही. ठीक आहे झोपा आता. हो झोपतो झोप. नाही नाही आज नाही. नाही लवकर जायचंय ना उद्या. ए चल झोप चल. काही बोललो मी? काही केलं? झोप चल. माहितीये तुमचं. ए चल ग तू, झोप ग तू. अरे आजची रात्र काय वेगळीच आहे नाही? सूर्य पण नाहीये वर. तसं नाही हो. उद्या एवढं मोठं अवॉर्ड फंक्शन आहे, त्यात तुम्हाला पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालंय. पहिल्यांदा नाही, याच्या आधी मी आलो होतं चंद्रमुखीला, पण यावेळेला योग्य कॅटेगरीत आहे. तेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता योग्य कॅटेगरीत आहे यावेळेला. कसं असतं ना, म्हणजे आज तुमच्याकडे अवॉर्ड नाहीये तर तुम्ही एक लुख्खा समीर चौगुले म्हणून झोपणार आणि उद्या अवॉर्ड मिळालं तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता समीर चौगुले म्हणून. लुख्खा समीर चौगुले? लुख्खा समीर ही भाषा आहे तुझी? तुझे आजोबा कीर्तनकार होते, भाषा सुधार जरा. आणि लुख्खा म्हणजे काय? ज्याच्याकडे काम नसतं त्याला लुख्खा म्हणतात. माझ्याकडे काम नाही. घर कसं चालतं? तुझ्या आईने बनवलेल्या चकल्यांवर चालतं. 4 आईवर जाऊ नका माझ्या. उगाच उठसूट आपल्या आईवर जायचं माझ्या. झोप घ्या तू. चल झोपा, तुम्ही झोपा. एवढं आहे तर झोप. ऐका ना, ऐका ना. बोल ना ग, बोल बोल. तुम्हाला उद्या अवॉर्ड मिळालंच नाही तर? इट्स ओके ईशा. नाही मिळालं त्यात काय एवढं. इट्स ओके. नाहीच मिळणार. मला खात्री आहे तुमचं कठीणच आहे हो. हे असं हे अवॉर्ड बिवॉर्डचं मला काही नाही आहे का? मला खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतं की नॉमिनेशन मिळालंय ना हेच अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे? येस. खरं? येस ऑफकोर्स. मग नका जाऊ अवॉर्ड फंक्शनला. कशाला जायचं? नॉमिनेशन तुमच्यासाठी अवॉर्ड आहे ना, कशाला जायचं मग? घरातल्या घरात माझ्यासमोर मिमिक्री काय करतेस का तू? मगाच बसून बघतो तुला नाही मिळणार अवॉर्ड, नाही मिळणार. हे कशाला म्हणतेस तू नाही मिळणार म्हणून? हो, तुमच्या कॅटेगरीची कॉम्पिटिशन केवढी तगडी आहे. पण दरवर्षी असते. नाही, यावेळेला कोण आहे तुमच्या बरोबर? श्याम बांगर आहे. श्याम बांगर. काय काय म्हणजे काय एवढं काय 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 काम केलंय हो त्याने? काय काम केलंय माहितीये? एवढं काम केलंय त्याने? तू चिंबोरी, मी बांगोरी. आणि तुम्ही दोघच नाही आहात. फक्त श्याम बांगर आणि तुम्ही नाही आहात. कोण आहे तिसरं? विराज जगताप आहे. कोण हे कळतंय का तुम्हाला? विराज त्यांनी काम ऍक्टिंग बिक्टिंग केलीच नाहीये. तो जगलाय. काय पिक्चरचं नाव काय त्याचे? आठवत पण नाही. माझ्या एक्सचं लग्न आणि माझा बॅड पॅच. काय जगलाय, काय जगलाय भूमिका. नाव काय? तुम्हाला खाल्लंय त्यांनी कच्चा खाऊन टाकलाय. खाल्लं बिल्लं काय नाही. खाल्लं बिल्लं काय नाही. इट्स ओके. खाल्लं बिल्लं एवढं काय ना. तुम्ही बाय द्या ना यावर्षी.
विड्रॉ वगैरे करता येतं का बघा ना, की नको मला आवड, उगाच लोकांसमोर नाचक की कशाला ना? ईशा तू जास्त आगाऊपणा करू नको. मगातपासून बघतोय मी काहीच काम केलेलं नाही का? माझा जो पिक्चर आहे नॉमिनेशन मध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाही का? अरे स्किट माझा सोबती काय काम केलंय तुला माहितीये का? मी अरे अमेझिंग काम केलंय. म्हणजे त्याशिवाय का मला नॉमिनेशन मिळालंय? आणि मगातपासून बघतोय ना तुला मिळणार नाही, तुझी कॉम्पिटिशन जास्त आहे. तू ना असं मला सांगण्याचा प्रयत्न करतेस, म्हणजे तुझी इच्छा आहेच मला न मिळू दे. तुझा आग्रह सुद्धा दिसतोय की याला मिळालंच नाही पाहिजे. मला काय बोलताय कळतंय तुम्ही? मगातपासून तेच तुझं चाललंय. जिभेला काय हाड काय बोलताय तुम्ही? मला हाड असं का? मी एक सामान्य प्रेक्षक आहे. होय, आम्ही एक सामान्य प्रेक्षक म्हणून सुपरहिट करत असतो एक एक सिनेमे. तू करते सुपरहिट सिनेमे तिकडे जाऊन. करतो, आम्हाला कळतं ऍक्टिंग मधलं एक प्रेक्षक म्हणून कळतं कोण कितने पाणी में कळतं, म्हणून मी आपलं म्हणते. अच्छा. माझं एक परखड मत मांडलं. एवढं चिडण्यासारखं काही नाही झालंय. आणि तुम्हालाही मिळू शकतो. हा मग हे बोल ना, हा. हे बोल ना. तुम्हालाही- अशी सुरुवात करायची. तुम्हालाही मिळू शकतं. मलाही मिळू शकतं, हा पण यावेळी नाही. का? मला केवढं टेन्शन आलंय माहितीये. धाकधूक दिवसभर कसं मी काढलाय ना. धाकधूक ईशा धाकधूक नको घेऊस टेन्शन. एवढा त्रास होत असेल तर नको घेऊस असं टेन्शन. टेन्शन नको घेऊ. ऐका ना, तुम्हाला एखादा असा घोषित पुरस्कार का नाही देऊन टाकत? म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरला दिला ना आता तो लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार. अरे तो- तिला यंग अचिव्हर ऑफ इयर हा मिळालाय पुरस्कार. हम्म. काय नशीब असतं ना एकेकाचं. बघ ना यार इथून डायरेक्ट नाही नशीब नशीब म्हणजे कसं बघा, तुम्ही यंग असताना तुमचे केस गेल्यामुळे तुम्ही तेव्हाही यंग अचिव्हर कॅटेगरीत बसला नसाल, आणि आता तर चुकून कोणी यंग अचिव्हर म्हणलं तरी याचाल हट हट. ए तू हे जास्त करतोय का? तू जास्त नको करू तू. असं करतील मग. झोप तुला मी शेवटचं सांगतो. मला टाळ झोप. झोप मला काय, मला काळजी वाटते म्हणून मी. ऐका ना, असं मिड एज विथ शॉर्ट हेअर अचिव्हर अशी कॅटेगरी सुरू करायला सांगा ना. तुझ्या वडिलांनी केली अशी कॅटेगरी सुरुवात. मिड हेअर विथ शॉर्ट हेअर अशी कॅटेगरी असते. मिळेल ना म्हणजे तुम्हाला. नाही तर कॉमन फेस विथ लिमिटेड टॅलेंट अचिव्हर अरे असं काय असेल पण कॅटेगरी? मिळेल ना तुम्हाला, नक्की मिळेल मग अवॉर्ड. अशी कोण का कॅटेगरी सुरुवात करेल? घोषित अवॉर्ड असला की आता सारखं टेन्शन तरी राहणार अगं मग नाही का? नको घेऊस टेन्शन. मी तुला तेच सांगतो. कसं नको घेऊ टेन्शन? हळू ईशा हळू प्लीज. रात्र झाली आपली. सॉरी. खोकला पण येतो मग. नको करूस नाही. असं घेऊ नको हो टेन्शन. माझा नवरा इतकी वर्ष गदा हमाली करतोय. गदा मजुरी शब्द आहे. गदा मजुरी. आणि तू गदा मजुरी नाही म्हणत त्याला. इट्स अ स्ट्रगल. इट्स काइंड ऑफ अ स्ट्रगल, यु नो. तेच ते, एवढी वर्ष स्ट्रगल केल्यानंतर योग्य कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालंय माझ्या नवऱ्याला. कधी नव्हे ते. तीच ओके. काय टेन्शन नाही येणार मग मला. दिवस काल मी कसा काढलाय मी तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही. मी दिवसभर अशी होते, आणि मी आपली मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का आवड नाही, गुलाब संपली कुंडीतली सगळी, मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का. तुम्हाला नाही मिळालं तर असं धक्के मारून बाहेर वगैरे नाही ना काढणार, लाथा मारून. असं कोण काढेल ग? ह्याना नॉमिनेशन आहे, ह्याना अवॉर्ड नाही, मला मारस आले. असं काय कोण करतील? उगाच काहीतरी बोलू नकोस. सी नॉमिनेशन मिळणं ईशा हे रिस्पेक्ट, त्याला रिस्पेक्ट असतो. काही जणांमध्ये 3 जणांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. तिथे फार रिस्पेक्ट असतो आपल्याला. खरं सांगतो. इकडे वेगळी सीट बीट असते. आणि हे असं नाही होणार. कळलं का तुला? आणि व्हॉट आय फील इज नॉमिनेशन इट सेल्फ इज एन अवॉर्ड. हे सगळे फिलॉसॉफीची वाक्य आहेत, बोलण्याची वाक्य आहेत. हे खरं नसतं असं. अरे मग तुला काय वाटतंय तिकडे लात मारून मला हाकलतील म्हणून? तुम्ही कामच तसं केलंय पिक्चर मध्ये. खूप झालं हे तुझं. हे तुझं खूप झालं आता. माहिती मी जीव ओतलाय तिकडे. 29 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय मी. तुम्हाला कळतच नाही हो. फक्त ऍक्टर बनायचं नसतं. चतुर बना तुम्ही. चतुर प्रसादोक सारखे. चतुर प्रसादोक सारखे म्हणजे एकच सिनेमा करायचा वर्षाला आणि धुवून सगळे अवॉर्ड घरी घेऊन जायचे. हे काय चतुराई नाही त्याची. मेहनत आहे त्याची. 100च्या वर पिक्चर केलेत त्यांनी. अनुभव आहे त्याचा. टॅलेंट आहे. चतुराई कुठून आली? बर. मग त्याच प्रसादोकने तुमच्याकडनं असं काम का करून घेतलं की लोकांना कळेच ना कुठल्या कॅटेगरीत अवॉर्ड द्यायचं. कॉमेडी सिरियस नाही कॉमेडी नाही सिरियस आहे. कळेच ना. ही चतुराई नाहीये. हे चतुराई नाहीये. नाही तसं कसं वागेल तो? नाही तसं नाही. बोलले नाही. एवढी वर्ष बोलले नाहीये मी. काय आज बोलणार आहे मी. काय ते सांग. दाबलाय बरोबर त्यांनी तुम्हाला. नाही उगीच काय. तुम्ही मोठे कृतकृत्य. ओए मेरे को रोल दिया रे, लंबा वाला रोल पिक्चर मिला रे मेरे को. आणि तो मनातल्या मनात हसतोय तुम्हाला. नाही
तसं काय करणार नाही तो. त्याला काय माहितीये ना, ते कॉमेडीचं नॉमिनेशन जाऊ दे गप्पा बसा. तुम्हाला काय बोलण्यात अर्थ नाही. एक मिनिट. रेडी. एक बोट धरा. काय एक बोट धरा. बालिशपणा माझ्यासमोर करू अहो नको. बोट धरा ना पटकन. 12:30 वाजता रात्री बालिशपणा. चला ना. नाही मिळणार अवॉर्ड. अजिबात नाही मिळणार अवॉर्ड. अवॉर्ड मिळण्याचा ऑप्शनच नाही तुझ्याकडे. हे काय काय हे बघा. हे खाली होतं. मग होतं ना. मग नाही बघितलं ना. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही ना भूमिकेचे सगळे कंगोरे बघतच नाही. वरवर दिसतं ते घेऊन जाता. हे इथे खाली संधी राहते ती मुकते. आणि मग संधी काय करते तुम्हाला. झोपा तू सांगून ठेवतोय. मला सांगता इंडस्ट्रीतलं रूट संधी आली संधी गेली. गप्पा तू. काय माहिती इंडस्ट्रीतलं. मी काढली 29 वर्ष इकडे. मला सांगते तू तू काय केलंस माझ्यासाठी आयुष्यात. मी काय नाही केलंय आयुष्यात तुमच्यासाठी. तरीच म्हटलं 3 पानं झाली. शब्बीर कुमार कसा नाही आला. मैं हूं मर्द टांगेवाला. आलाच बोला तुम्ही. पण मीच आहे ना तुमच्यासाठी. तुमचं काहीच होत नाहीये म्हणून मी आपली उपास करते. काही गरज नाही. तुझा उपवास मला माहिती आहे. हिचे उपवास असले की घरातली रताळी आणि बटाटे थरथर कापत असतात. अरे बापरे या वेळेला कच्चा खाणार की गिळणार. अति करताय तुम्ही आता. ती करताय. अरे आषाढी कार्तिकी असताना ना स्टमक अपसेट झालं अपचन झालं म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट झालेली पहिली असशील जगातली तू. किंमत नाहीये तुम्हाला. अरे, माझ्या काय उपासाची. किंमत नाही त्या माहिती. देवाला बरोबर माहितीये किती भक्तीने आणि प्रेमाने उपास करते मी. तुम्हाला नाही कळणार. तो देव असा झालाय आता. वर बघ जास्त ते. बोलू नका. तुम्हाला नॉमिनेशन मिळाल्यानंतर इतर बायकांसारखी हातावर हात ठेवून बसले नाही मी नुसती. मी फोन लावले. जज कोण आहेत ते शोधून काढलं आणि त्या पटेल ड्रेसवाल्याला फोन लावला. त्याला म्हटलं इस बार माझ्या नवऱ्याला द्यायचं प्राइज. जब्बार पटेल आहे जज. मारायला पटेल ड्रेसवाल्याला फोन केलास तू. शांत काय करायचं काय या बाईचं. आलं माझ्या ते लक्षात. मी सगळं बोलल्यानंतर तो बोलला क्या बोल रहा है मेरा कुछ नहीं है इसमें. त्याने ठेवला. पण मी गप्प नाही बसले. मी जब्बार पटेलांना मेसेंजरवर मेसेज केला. काय डीपी जबरदस्त आहे. ईशा समीर चौगुले. आणि ईशाच्या पुढे ना मी ब्रॅकेट मध्ये रा लिहिला. म्हणजे त्यांना ईशा रा कळावा म्हणून. आता मिळणार तुम्हाला. थँक मी लेटर. ईशा नंतर काय करू ग तुझं मी. मला इतकीशी जादू येत असते ना पोपट करून सोडला असता हवे. एवढा मोठा दिग्दर्शक त्याला डीपी जबरदस्त आहे याच्यावर तो दे दो इसको असं म्हणणार आहे. आवडेल. चांगला होता. चांगला होता. गप्प बस आता तू. झोपू दे मला आता जरा. मत नाही कशाची. झोपा हा. झोपा फक्त झोपा. हा झोपाच. इथे काळा काळा होईल ना मग अवॉर्ड देणार नाही कोणी. अरे पण नाहीच ना होणार. मी झोपतोच आहे ना. कशाला इथे केळे केळे होईल काळे काळे तू लावलं झोपा ना झोपा ना झोपा ना. पहाटे 4चा अलार्म लावलाय. उशीर नको व्हायला. संध्याकाळी 7चा इव्हेंट आहे. 4ला उठून काय करू मी. व्यायाम करा जरा. डम्बेल्स मारा. नमस्कार मारा. वर जाताना जरा मसल्स असे बायसेप्स वगैरे दिसू दे ना. एका दिवसात बायसेप होणार आहेत माझे. सुजलेले दिसतील. मारले दिवसभर तर. मग असेच गेलात तर भिजलेला मुंगूस दिसाल. नीट बोला. काय बोलते नवऱ्याशी बोलतेस विसरू नको. नाही बघवतो तुमच्याकडे आजकाल. इतर बायकांच्या नजरेतून पण नाही कळत का तुम्हाला. अरे पण मी का बघू त्यांच्या नजरेत. बरं त्यांच्याकडे बघितलं तर तू मला ओरडशील बायकांकडे बघतोस म्हणून. मग प्रश्नच नको नाही. शहाणपणा बाळा शिकूस. तिकडे काय करायचं काय घालायचं काय कपडे घालायचे सगळं मी ठरवेन. तू नको त्याच्यात लक्ष घेऊस. ऐका चुकून मिळाला समजा अवॉर्ड तर माझं नाव घ्या. तिथे म्हणा जरा माझ्या यशात सिंहाचा वाटा माझ्या पत्नीचा आहे असं वगैरे माझं कौतुक करा. नाही तर चाल नेहमीसारखे मोठे गोस्वामी अमित ठाळके शनी मराठी थँक्यू. लाचारी करून याल परत हात हलवत. झोप 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 चटपटा करते. झोप. झोपा अजिबात उठायचं नाही सांगून ठेवतोय. झोपा मेहनत करून तिकडे पिक्चर झोपा. जाऊ द्या जाऊ द्या. नाही मिळालं
मिळालं यावर्षी अवॉर्ड, पुढच्या वर्षी ट्राय करा. अरे तू जा ना का तुझ्या तर हे ना इन्व्हिटेशनच फाडून टाकतो. अहो. मला जायचंच नाही. खड्ड्यात गेलं award, मला जायचंच नाहीये. नाही तो जाणार आहे का award ने? क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स. कहर पंचेस होते, खूप मजा आली. प्रसादा, सम्या, अर्ध स्क्रिप्ट तू आणि अर्ध कविताने लिहिलं होतं ना. एनिवे, मला हे कपल भयंकर आवडतं आणि इतका क्यूट मॅडनेस आहे या दोघांमध्ये की म्हणजे क्या बात आहे. बसल्या जागी हलवून सोडलं तुम्ही. एकही मुमेंट नव्हती स्किटमध्ये. दोघंही तसेच्या तसे बसलेले होतात पण हलवून सोडलं तुम्ही ते जग सगळं. आणि दिवसेंदिवस तुमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं बहारदार होत चाललंय की बघत राहावं असं वाटतं जेव्हा तुम्ही दोघं परफॉर्म करता कुठल्याही सिरीजमध्ये असेल. पण ही जोडी माझी फार विशेष. म्हणजे मला या जोडीला बघितलं की मला ना तो फोन कॉलच आठवतो. नाही मिळालं, नाही मिळालं. ते पहिलेच skit होतं. हां, कमाल की बिडा, फार मजा आली. बहारदार. सई, बांगोरी परफॉर्मन्स. मी तुमची कॅमेराड्री ऑफ स्क्रीन पण बघितली आहे आणि मला असं वाटतं की मैत्री कशी असावी तर अशी असावी. क्षणोक्षणी एकमेकांना सपोर्ट करणारे को ॲक्टर्स, निस्वार्थी को ॲक्टर्स असे खूप अमूल्य असतात. खूप कमी, रेअरली मिळतात. पण ते तुमच्या दोघांमध्ये पण आहे आणि इट रिफ्लेक्ट्स. आणि हे किती अनयुज्युअल आहे की बेडवरती बसून तुम्ही उभे पण राहिला नाहीत, तुम्ही हल्ला पण आहेत, तुम्ही कुठे ट्रॅव्हलही केले नाहीत. म्हणजे तू प्रत्येक वेळेला काहीतरी ब्रेक करतोस समीर दादा, स्वतःच रेकॉर्ड कसलं तरी, आणि नकळत करतोस आणि ते जास्त ब्युटिफुल असं मला वाटतं. मस्त मजा आली. मंडळी, एक प्रवासी आलेला आहे तिकिटाचं तात्काळ बुकिंग करण्यासाठी. चला बघूया त्याच्यामुळे आपला हास्य प्रवास कसा होतोय ते. त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे ह्यांना. सोपं काम नाही, कळलं का? गाडीचा नंबर महत्वाचा. चुकीचा नंबर टाकलास दिल्लीला जाणार माणूस थेट कन्याकुमारीला पोहोचवशील. हे बघ इथं बघ, हा चार्ट आहे गाडीचा. हे गाडीचे नंबर आहेत आणि हिथं जे आहे गाडीचं सगळी नावं लिहिली आहेत. पहिली गाडी कुठली? ही बघ, 10105 सिंधुदुर्ग एक्सप्रेस. 10105 सिंधुदुर्ग एक्सप्रेस. काय बोलला? काय लिहिलंय इथे? 10105 सिंधुदुर्ग एक्सप्रेस. सिंधुदुर्ग एक्सप्रेस कुठली आहे? सिंधुदुर्ग एक्सप्रेस. याडाच करते, वास्तव येत ना. सिंधुदुर्ग एक्सप्रेस. सिंधुदुर्ग एक्सप्रेस. तुला कळतं का दत्त्या? तू सिंधुदुर्ग एक्सप्रेस बोलतोय, मी सिंधुदुर्ग एक्सप्रेस सांगतोय. कुठलं लिहिलंय? सिंधुदुर्ग एक्सप्रेस. सिंधुदुर्ग एक्सप्रेस. 10105 सिंधुदुर्ग एक्सप्रेस. कळलंय? पुढे लिहिली आहे मांडवी, त्याच्यानंतर आहे जनशताब्दी, ही आहे हावरा. कळलं का? हावडा. नंबर बघायचे, नाव बघायची, त्याच्यानंतर जायचं पुढं. नमस्कार मला. अरे नमस्कार. ए कदम काका, हा नमस्कार. इकडे कुणीकडे आज? ते माझी बायको आहे ना, तिच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. मला रिझर्वेशन नाही झाले म्हणून तात्काळ काढा इकरा. त्याला काय होतंय, लगेच काढतोय. हो, करा. हा बघा, हा. 10 वाजले हा. बरोबर 10च्या डोक्याला तुम्ही आलायत. अरे वा. आहे की नाही? हो, हो. तुम्हाला सांगतो 10 वाजता ना हा. पूर्ण भारतात की नाही सगळे बुकिंग करायला बसतात वा, वा, तात्काळचं. करेन मग. लगेच 5 मिनिटात फुल होत आहे. माझे काढूया हा. बघतोय काय करना ते आलेत ना इकडे. हो हो. करूया बुकिंग करूया. कोण आहे? ह्यो माझा भाचा आहे. अरे वा. काय ताई बोलली घरी काय काम करत नाही, हा. तुझ्याकडे घेऊन जा दादा, काय त्यालाही 4 पैसे मिळतील, मलाही मदत होईल म्हणून बोल, बाकी काय नाही. थँक्यू. इकडे मिठी मारतोय. काय झालंय कदम, तुम्हाला सांगतो काका, माझी बायको मागे लागली हो. बोलतात जगाला फिरवताय, मला नाही की फिरायला. नाही बरोबर आहे. म्हणून मी आता तिला पुढच्या महिन्यात घेऊन जाणार आहे, बंगळूरला घेऊन जाणार आहे. तर म्हटलंय ह्याला आता मी धंद्यावर ठेवणार आहे आणि मी बायकोसोबत जाणार आहे फिरायला. हो, हो. असं आहे ते. वा वा चांगलं आहे. तू काय बघतोय, शोध ना. हा. करूया. कदम काका, मी- किती तिकडे आहे ती? नाही मी काय बोलतोय, तो करेल ना, त्याला काय तात्काळ होतं? करायचं म्हणून बोलतोय. त्याला काय होतंय, करल तो. आपण काय जन्माला आल्यावर चालायला शिकलोय? पडलो झडलो धडपडलो नाही का? हा. ह्याला पण करते. करशील ना रे? हो हो हो. करत मला किती तिकडे हवायत?
3 तिकीट पाहिजे. 3 तिकीट हवेत. कोल्हापूर हा आणि काही झालं स्लीपर द्या कारण बसून आता नाही प्रवास होत. आणि एसटी पाहिजे म्हणा. कदम काका कुडकुडत जाणार आहे. होय. स्टँडअप चालू आहे इथे. हसतोय काय मग? चल बुक कर. कशावर म्हणा? चल तिकीट चेक कर. मारू नका हो. म्हणजे असू दे चला तिकीट चेक कर. कुठे चेक करू? कुठे चेक करू? इथं बघ माझ्या तोंडावर बघ. कुठे चेक करू? सांगितलं होतं ना साईटचं नाव? हा सांगितलं होतं ना? टाक. सॉरी हा हे बघा. आहेत कोल्हापूर ना? हा. कदम काका 122 तिकीट आहे ती. पटकन करा ना पटकन करा. सगळं बुक करू काय? जाऊ की झोपून जा. पार्सल लोळून मिळून जाऊ की. एवढ्या चांगलं नको. नको? 3 करायचं. हा 3 कर. त्याला काय कर. चल 3 बुक कर. हा मी माझी बायको आणि मुलगा. हा कर बुक कर. नाव काय तुमचं? थोर समाजसेवक अरुण कदम. थोर THO. थोर लिहिशील. थोर नाव आहे त्यांचं. थोर नाव आहे त्यांचं. हा तो थोर का लिहिलोय तू? हॅलो थोर बोलले ना ते काय पण बोलतो. त्यांनी स्वतः ठरवलं तू थोर आहे. ऐका ना. तू का लिहिलं? हा हॅलो सुरू झाले बुकिंग. या ना तुम्ही करा नाही. लिहू इकडे. लिहू. अरुण कदम नाव आहे त्यांचं. लिहू अरुण कदम. लिहू. कदम. हा. वय काय तुमचं? 58. किती बोलाय काका? 58. 58 होय. वाटत नाही एकदम मेंटेन आहे. मेंटेन. वा 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 वा. आणि वहिनीचं काय एकदम मेंटेन. नाव काय तिचं ते सांगा हो. सत्यभामा. हा लिहू. सत्यमामा. मी तिला लाडाने कुक्की बोलतोय. काय बोलताय? कुक्की बोलते. लिहू का मग? कुकी कदम लिहू का? कुकी कदम बुकिंग करूया का? सत्यभामा. लिहू सत्यमामा लिहू. हा लिहू. सत्य मामा. मामा लिहिलंस. सत्य मामा येते. हा तुझा म कुठे गेला? ऐका ना. हा म लिहूला. हॅलो भ कुठे? हॅलो भ कुठे तुझा? भ हा भ कुठे? दाखव भ दाखव. भ हा भ आहे. हा भ झाला. अरे असं असतोय ना भ? कसं असतोय? ओ तिकीट थांबतील. कुठली शिकवण चालली तुमची? ऐका ना मारू नका ना. मी पण कधी कधी माझ्या बायकोचं ना चुकीचं टाकतो. सत्तेच्या सत्ता का त्याला मारू नका. तुम्ही काय पण बोला. ह्याला काय आलं नको. ते पण आहे. बुकिंग करायला बसला ना. तुम्हाला सांगतो काय कामाचं नाही. ना असं बोलू नका. ए सत्य मामा आहे. हा. लिहू दे. हा. अयो कमी झाले. अयो, काय करतोय? 122 74 झाले रे तिकीट. अरे बापरे तुमची 74 झाली. थांबा. अर्धी झाली ना. होईल ते. तुमची 3च तिकीट आहेत. त्याला कुठे वेळ लागतोय? हा पण तुम्ही बसा हा कर. हा. वय काय? मिसेस 58. नाही मिसेसचं वय काय? 43. अयो एवढ्या लहान आहेत तुमच्यापेक्षा? 58 43 15 वर्षाचा गॅप आहे. केवढे मोठे आहेत ते त्यांच्यापेक्षा. तुला काय करायचंय? बुकिंग करायला सांगितलं तेवढं कर ना. उगाच कर, बघा, लहान आहे नि मोठं आहे. कर तिकडे. अयो अरे ए काय करतोय दत्त्या? अरे 43 तिकीट राहिली रे. काका 122 वरून 43. काय होतंय? तुम्ही माझी पचकन 3 तिकीट मारा नाही. करतो काय होतंय काका? 10 वाजता ना सगळ्या भारतात लोक बसतात. माझी बायको तंगडे तोडेल. मी नाही घेऊन तिकीट गेली. हो ना तुम्ही बसा. 3 तिकीट आहे तू. कर लवकर कर. करतो. लवकर कर. मुलाचं नाव काय? पियुष. लिहू. पियू. श कुठे गेला? श कुठे गेला? तुझा भ विसरला. श कुठे? श दाखव. हा श आहे. हा कुठला श? हा कुठला श झाला? हा श कसा असतोय? श कसा असतोय? असा असतोय श. हा श कुठे? लिहू तिकडे. अरे 12 घडी महत्वाची नाही तिकीट कारण यार तुम्ही. इथे हे बघ. हाय का आता 7 तिकीट राहिले. होणार कदम काका होणार. तसं नाही करत. होणार तुम्ही नका काय. अरे 3 तिकीट आहे. 3 लगेच होतंय. तुमच्याकडे होईल म्हणून मी आलो तात्काळ. मग तुम्ही हे काय चालले यार? कारण होणार. लवकर कर. कुठली गाडी कुठली आहे? कोल्हापूर. हा तेव्हा आलंय. कर बुकिंग. नाही होत नाहीये. नाही होतंय म्हणजे नाही बाजूला होत नाही. काका काय झालंय? गाडी फुल झाली. आता काय करू मी? ठीक काका. तुमची ओळख म्हणून मी आलो तात्काळ मध्ये करायला. कशाला करताय काका? एकच गाडी जातोय कोल्हापूरला. मग आता काय
करू मी आहेत अजून 2-3 गाड्या आहेत. गाडी आहे आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी ह्याच्यामुळे सगळा उशीर होतोय. काका मी स्वतः करतो. तुम्ही नका- नाही नाही मी करणार. मी तुमचं नाव खराब नाही करणार. मी करून दाखवतो. कर ए होऊ दे त्याचं खराब नाव वाचाऱ्या तू नको करू त्याला करू दे ना. काका 2 मिनिटात. नाही, चल, मला बघू द्या आता कसं 2 मिनिटात कर. करतो. कर. 0 मिनिटात तिकीट तुम्हाला बघा. कर 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 लवकर कर. नाव काय सांगितलं? सांगितलं ना मगाशी. हा मगाशी. मगाशी नाव आहे. मगाशी नाव असतं कोणाचं? मग ते डिरेक्टर आहेत ते? ते मोकाशी. मग लिहू काय मगाशी? मोकाशी कशाला लिहतोय? मग तुम्ही बोला ना मगाशी. अरे तू मागाशी बोललास ना, त्याच्यावर मी मोकाशी म्हणून विनोद केला. मग झाला विनोद? दत्ता लय हाणीन सांगतो, लय हाणीन. तुम्ही नका विनोद करू वाचारे रोज तिकीट करा माणसं ते कर. अरुण कदम नाव आहे, लिह पटकन. लिहू. लिव कदम. कदम. मिसेसचं हा टाकतो वय 58. 58. हा मिसेसचं नाव सत्यभामा. हा पियू मामा. सांग. सत्यभामा. पियू मामा कुठली काढलीस रे? पियू मामा कुठल्या बायकोचं नाव पियू मामा आहे? हा लिहू तिकडे, चल पटकन. अरुण कदम सत्यभामा पियुष लिह ना वाचायला पटकन नाव. लिह तुला मी इकडे मी मारतो मी. मी करतो काका. लांब उभा राहा. चल तिकडे. मी बघतो ना मी. अरुण कदम, सत्यभामा कदम, हा पियुष पियुष कदम. कदम. 3 तिकीट कोल्हापूर. एसी. एसी. हा एसी. AC 2 लोअर 1 अप्पर. या झालंय झालंय. काका, झालंय. booking झालंय. बरं मला सांगा, कॅश करताय? कार्ड करताय ना? हा बरं, कितीचं लग्न आहे तुमचं? 5 ट्रेन बघा 4:15 पोहोचते. लग्नाला पोहोचताय तुम्ही. या एक कळलं का? असं करायचंय हो, बुकिंग. बघितलं. क्लोज करते. चल. तू काय करायला सांगितलं तुला? क्लोज करा सांगितलं ना. अरे क्लोज म्हणजे एंटर दा बोललं रे, तू डिलीट मारलं सगळं. तू डिलीट कसं मारलं? काका, शांत व्हा. अरे यार कसं काय करतो? काका हाय अजून एक ट्रेन आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हाय अजून एक ट्रेन आहे. करतो. मी करतो 2 मिनिटात करतो. आता मी बघितलं, मी करतो लगेच. ए तू नको करू वाचारे तू नको. नाही, त्याला तर करू, त्याची चरबी उतरवतो आज. कर 2 कर त्यांना अरे ऐक ना जायला यार, नको. नको ना तू करू. मी करू काय? नाही मला सांगा मी करतो. मी करतो. काय करायचं फक्त तेवढं सांगा मला. अरुण कदम, सत्यभामा कदम, हा? पीच पियुष कदम, AC अप्पर 2 लोअर 1. हा एसी. झालं. एवढं सोपं होतं ते. कवा धरणा काका बोंबल ते तिकडे बुकिंग कर. काका झालंय बुकिंग. वा वा. तुमची 3 Thank तिकडे निघालेत कोल्लमची. कोल्लम काय? काका त्याने कोल्लमची तिकडे काढली. कोल्लम काय? कुठलं कोल्लम? हे केरळ आलं. अरे कोल्हापूरचं काढायचं ना माझं. तू कोल्लमचं कशाला काढलंय? ऐका काका, आता झालंय, काढलंय तिकीट. आता जाऊन ये ना कोल्लमला. एवढं काय आहे? अरे पण मन जाऊन या की पिकनिकला. हिल स्टेशन आहे, चांगलं आहे ते. तिकडे जाऊन या की. अरे यार माझी बायको यार मला मारल ना. तिच्या माहेरचं लग्न आहे रे पहिली. हे चांगलं आहे की. जा की तुम्ही तिरुवनंतपुरम. मी जातो चालत कोल्हापूरला. काका, हा. ओ काका, कोल्हापूरला चालत जात आहे ना? हा. चालत ह्या साईडला आहे कोल्हापूर. बच्चाची समजते. काका टाळ्या, जोरदार टाळ्या. तुमचं तिकीट जरी बुक झालं नसलं तरी देखील आमचा हास्य प्रवास मात्र फारच छान झाला. झकास परफॉर्मन्स. बघा यावर हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा. प्रथमेशची कॉन्सेप्ट होती आणि अभिजितनी लिहिलं होतं. फार मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त सादरीकरण पण मस्त होतं. म्हणजे आज पश्चात तुझ्या तोंडून बऱ्याच दिवसांनी कोल्हापुरी ऐकलं, त्यामुळे जरा. आणि समोर अरुण दत्तू बहारदार. फार मजा आली. फारच मजा आली. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. थँक्यू.